मांस विक्रेत्यांना मल्हार नावाचं प्रमाणपत्र देऊ नका अशी विनंती करण्यात आलेली आहे। मंत्री नितेश राणे यांना मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांनी या सगळ्या संदर्भात नितेश राणे यांची भेट घेतली। तसंच मल्हार नावानं सर्टिफिकेशन मांस विक्रेत्यांना देऊ नये अशी विनवणी सुद्धा केली, अशी मागणी सुद्धा केली। मार्तंड देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। गेल्या काही दिवसांपासून हलाल विरुद्ध मल्हार सर्टिफिकेशन हा वाद जो आहे तो विकोपाला पोहोचलेला आहे। श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्रजी खेडेकर आपल्या सोबत आहेत। एकंदरीतच तुम्ही एक पत्र देखील मंत्री महोदयांना लिहिलेलं आहे आणि आज त्यांची भेट देखील घेतलेली आहे। भेटी दरम्यान काय नेमकं बोलणं झालेलं आहे, त्यांनी काय नेमकी आश्वासनं आपल्याला दिलेली आहेत? हे बघा, मल्हार म्हणजे मार्तंड भैरव हे म्हणजे खंडोबाचा अवतार, शंकराचा अवतार, अवघ्या महाराष्ट्राचं हे कुलदैवत आहे। आणि मल्हार या शब्दाला एक ऊर्जा आहे, आमच्या दृष्टिकोनाने एक संवेदना आहे, एक श्रद्धास्थान आहे। आपण जसं 2 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जसं संपूर्ण जे चुकीचे अवैध म्हणजे खानावळी, मांसाहारी खानावळी असतील किंवा बिअर बार असतील अशा ठिकाणावरून पूर्णपणे काढलं, त्याच प्रकारची भावना माझ्यासारख्या मल्हार भक्ताच्या मनामध्ये आहे। मुळातच जर खंडोबा हे शाकाहारी देवता आहे, खंडोबाला पुरणपोळी, भरीत, रोडगा, वांग्याचा नैवेद्य चालतो, मेथीच्या भाकरीचा नैवेद्य चालतो। दुसरी गोष्ट, खंडोबा या देवाचं पशूंवर नितांत प्रेम आहे। आमच्या गर्भगृहामध्ये त्रिकाल पूजेमध्ये घोडा, कुत्रा आणि गाईचं नित्यपूजन होतं। असं असताना जर आपण त्या ठिकाणी जर एका देवाला त्या मांसाहारी प्रोजेक्टला देवाचं नाव देणं हे चुकीचं आहे। या संदर्भात मी आज राणे साहेबांची भेट घेतली। नितेश राणेंनी या संदर्भात काय सांगितलेलं आहे? नाही, कसं आहे, आगीची ठिणगी लागल्यानंतरच ती आग त्यावेळेला बुजवायला लागते। 350 रजिस्ट्रेशन म्हणजे फारसं काही नाही। माझं म्हणणं असं आहे की आत्ताच त्वरित चर्चा व्हावी, कुठल्याही हिंदू देवतांचं नाव अशा मांसाच्या प्रोजेक्टला देऊ नये अशी मी त्यांना विनंती केली। तब्बल 15 मिनटं आमची चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केली की डॉक्टर हा संवेदनेचा विषय आहे, मी वरिष्ठांशी बोलतो, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि शक्य झालं तर काही सकारात्मक यातनं निर्णय काढू। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधान भवन, मुंबई।